विद्यार्थी मित्र बघा, आज सेतू अभ्यासाचा आपला तिसरा दिवस आहे. या 45 दिवसांच्या या ब्रिज कोर्स मध्ये आज आपण तिसऱ्या दिवसाचा अभ्यास सुरू करत आहोत. तर मग विषय निहाय या ठिकाणी आपण सर्व विषयांचा अभ्यास थोड्याशा व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचा आहे. बघा, आता स्क्रीनवर तुम्हाला सर्वात प्रथम मराठी या विषयाची आपण माहिती मिळवणार आहोत. तर मग दिसतंय का स्क्रीनवर दिवस तिसरा व चौथा? दोन दिवसामध्ये मराठी या विषयाचा अभ्यास आपल्याला आज आणि उद्या पूर्ण करायचा आहे. बघा, क्षेत्र वाचन आणि या ठिकाणी आपल्याला कौशल्य आत्मसात करायचं आहे ते म्हणजे साहित्य प्रकाराची जाण व त्याचे प्रकट वाचन. म्हणजे वेगवेगळे जे काही साहित्य आहे, नाटक, कविता, बालमासिक, या साहित्यांचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. त्यासाठी आपल्या स्क्रीनवर एक उतारा दिसतोय, अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज. हा उतारा या ठिकाणी आपल्याला वाचून समजून घेऊन त्या ठिकाणी या उतार्याविषयी माहिती मिळवायची आहे. कोण वाचन करेल हा उतारा? राणी वाचन कर. अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज. रत्नागिरी, दिनांक 24 डिसेंबर. महात्मा गांधी महाविद्यालय, दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी. विज्ञान निष्ठा प्राध्यापक राहुल थोरात यांचे व्याख्यान झाले. अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज आहे या मुद्द्याचा त्यांनी सखोल उहापोह केला. फसवून लोकांच्या बऱ्याचशा समजुती या गैरसमजावर आधारित असतात, तर काही ठिकाणी समाजकंटक लोकांकडून फसवणूकही केली जाते असे त्यांनी. छान राणी, माईक तुझा बंद कर. संतोष वाच पुढे. असे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. 21व्या शतकात आता वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे अत्यंत गरजेचे असून भारतीय सामाजिक मानसिक बदलायला हवी असे त्यांनी ग्राहकांना सांगितले. या आग्रहाने सांगितले. छान छान. माईक बंद कर. रोशन वाचतो. हो, वाच. या व्याख्यानापूर्वी त्यांच्या सहकारी भोसले यांनी जादूचे प्रयोग करून दाखवले आणि जादूटोणा करणारे व बुवाबाजी
करणारे लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा कसा घेतात ते संप्रमाण दाखवले. सुरुवातीला प्राचार्य श्री भोरसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी प्रतिनिधी मयंक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि प्रा. काळे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना उपस्थित मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. व्याख्यानानंतर पाहुण्यांनी स्वतःच्या प्रश्नाचा मोकळेपणाने उत्तरे दिली. छान रोशन. हा माईक बंद कर बाळा. बघा हा उतारा कोणत्या विषयावर आधारित आहे सांगता येईल का तुम्हाला? कोणता विषय? अंधश्रद्धा. बघा आपल्या खेडेगावावर बरेच लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. काही जादूटोणा करणारे आणि बुवाबाजी करणारे जे काही लोक आहे तर ते लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवतात. हे या उतार्यातून आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग अशा प्रकारचे जे काही साहित्यिक विचार मांडणारे जे काही उतारे असतील, कविता असतील, गोष्टी असतील, हे साहित्य आपण वाचले पाहिजे आणि त्या साहित्यातून आपण ही घटना कोठे घडली, कुणामुळे घडली, कधी घडली, कशी घडली, अशा अनेक गोष्टींची उत्तरं आपण अशा साहित्यातून शोधली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही काय करायचंय तर वेगवेगळ्या प्रकारच्या कात्रणांचा संग्रह करायचा. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळी कात्रणं येतात. ती कात्रणं कापून तिचं वाचन करायचं आणि वाचन केल्यानंतर ती एका वहीमध्ये चिकटवून त्याच्यापासून कात्रणांचा संग्रह तयार करायचा. जसं मग त्यासाठी कोणकोणते विषय घेऊ शकता तुम्ही? वेगवेगळ्या गोष्टी, कविता, वेगवेगळ्या अन्नपदार्थांची माहिती, फळे फुले, जे काही क्रांतिकारक असतात त्या क्रांतिकारकांची माहिती, त्यांची चित्र जमवणे, अशा प्रकारचे विविध विषय तुम्ही कात्रण करून त्याची चिकट पुस्तिका तयार करा आणि ती आपल्या संग्रही ठेवा. समजलंय? त्यानंतर बघा पुढचा विषय इंग्रजी. इकडे कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात काय लिहिलेलं आहे? कोण वाचेल? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येतोय का? हो. हा मग हो म्हणा. हा ठीक आहे. बघा इकडे डाव्या कोपऱ्यात लिहिलेलं कोण वाचेल? वरती काय लिहिलंय वाचा. दिसतंय का स्क्रीनवर? स्टँडर्ड 7th ऍक्टिव्हिटी 3 आणि इथे वरती दिलेले हे नाव काय वाचा? सब्जेक्ट इंग्लिश. सब्जेक्ट इंग्लिश. हा कुणीतरी एकाने वाचत चला म्हणजे स्क्रीनवर जे काही सुरू आहे ते माझ्याही लक्षात येईल. या ठिकाणी एक आपल्याला इंग्रजीमध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, पार्ट 1 मध्ये काय काय दिलेलं आहे वाचा बरं. कोण वाचेल? आय एम. पुढे ही इज. व्हेरी गुड. पुढे शी इज. हा पुढे वी आर. नेक्स्ट यू आर. नेक्स्ट दे आर. दे आर. नेक्स्ट बॉयज आर.
ते Girls are. गर्ल्स आर. व्हेरी गुड. छान वाचलं सर्वांनी. हा, आता पार्ट 2 मध्ये काय दिलेलं आहे वाचा. Smiling. स्माइलिंग. व्हेरी गुड. नेक्स्ट Reading. रीडिंग. पुढे We meet in a tank. स्विमिंग इन. Swimming in a tank. व्हेरी गुड. हा, नेक्स्ट Playing Playing with ball. the ball. नेक्स्ट लाफिंग. Laughing. Crying. Crying. क्राईंग. पुढे ड्रॉइंग. Driving. रायटिंग. Writing. आता इथे आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 मधून सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. कसे सेंटेन्स तयार होतील मग. I am smiling. हा, समथिंग. व्हेरी गुड. आय एम स्माइलिंग. नेक्स्ट सेंटेन्स. He भाग्यश्री, तुझ्या माईकचा आवाज येत नाही व्यवस्थित, पण वाच, प्रयत्न कर. I am writing. आय एम रायटिंग. व्हेरी गुड. असंही सेंटेन्स तयार होईल. पुढचा भाग्यश्री बोल. भाग्यश्री. She is smiling. शी इज स्माइलिंग. ओके. भाग्यश्री बोल. हा, व्हेरी गुड. अशा प्रकारे इथे गर्ल्स आर रायटिंग, बॉईज आर ड्रॉइंग, दे आर क्राईंग. यू कॅन फॉर्म द number of sentences from part A and part B, and you have to try to make maximum sentences from this chart. And this chart I will share on group, and you will have to read it and then form many sentences as possible as you can. Okay. Next, बघा, पुढचा आपला जो काही विषय आहे तो आहे गणित. गणितामध्ये आपल्याला वरती क्षेत्र कोणतं दिलेलं आहे वाचा. हे क्षेत्र भूमिती. भूमिती. हा, छान. आपला उपघटक कोणता आहे. कोणाचे प्रकार. कोण दुभाजक. आणि आपला जो काही घटक होता मागचा इयत्ता 6वी मध्ये, त्याचं नाव होतं कोन. कोणता घटक. कोन. मग आता कंपास पेटीमध्ये कोणतं साहित्य असतं, मला त्याची नावं कोण सांगेल. कोण मापक. गुण्या. छान. योगिता काय असतात. कोण मापक, गुण्या, कर्कटक. अजून 2 लोखंडी टोक. कंपास. शॉर्पनर. 2 लोखंडी टोका असतात. इरेजर. खोडरबर. 2 लोखंडी टोका असतात, त्याला काय म्हणतात. कर्कटक. हा. आणि एक पेन्सिलचं टोक आणि एक लोखंडी टोक असतं, त्या वस्तूला काय म्हणतो आपण. कंपास. हा. कोण मापक, कंपास, असं आपलं सर्व साहित्य. या साहित्याचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या काढता येतात. तर बघा, या गणिताच्या घटकामधून आपल्याला उजळणी करायची आहे. तर आपल्याला वेगवेगळ्या मापाचे कोन काढता येतात. आपण मागच्याच तासिकेला कोन कसा दुभागतात त्याची माहिती मिळवली आहे की नाही. हा, मला कोणाच्या काही प्रकारांची नावं सांगा बरं. कोण सांगेल. कोणाचे प्रकार कोणते आहेत. काटकोन. लघुकोन. विशाल कोन.
काटकोन, लघुकोन, विशाल कोन, अजून अजून सरळ काही प्रकार कोन. आहेत. शून्य कोण शून्य कोन, शाबास. अजून अजून कोणते प्रकार आहेत? पूर्ण कोण पूर्ण कोन, बरोबर. सरळ कोन आहे की नाही? हा, या प्रकारांची ओळख तुम्हाला झालेली आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, हे समजून घ्या. शून्य कोन, शून्य कोनाची आकृती कशी असते बघा. दिसते? लघुकोन, लघुकोनाचं माप किती असतं? 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान लहान. हा, तिसरा प्रकार आहे कोणता? काटकोन. काटकोन. त्याचं माप किती अंश असतं? 90 अंश. बरोबर. पुढचा प्रकार कोणता आहे वाचा? विशाल कोन. हा, त्याचं माप किती असतं विशाल कोनाचं? 90 अंश पेक्षा मोठं परंतु 360 अंश पेक्षा लहान. लहान. हा, आता हे प्रकार नीट बघून घ्या. याच्या आकृत्या मी आता काढणार आहे. हा, या आकृत्या काढल्यावर तुम्हाला प्रकार ओळखता आला पाहिजे. हा, पुढचा प्रकार कोणता आहे? पूर्ण कोन. हा, इथे 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 वाचा, इथे वाचा. सरळ कोण सरळ कोन. सरळ कोण सरळ कोन. त्याचं माप किती अंश असतंय? 180 अंश. पुढचा कोन? कोणता असतं सगळे कशा बोलू विशाल कोण प्रविशाल कोन. त्याचं माप 180 अंशापेक्षा 180 अंश पेक्षा मोठं परंतु 360 अंश पेक्षा लहान. लहान. शाबास. आणि शेवटचा कोन आहे पूर्ण कोण त्याचं माप किती अंश असतं? 360 अंश. 360 अंश 360 अंश. मग कोणकोणते प्रकार आहेत कोनाचे जे आपण अभ्यासले? शून्य कोन, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि प्रविशाल कोन, पूर्ण कोन. पूर्ण कोन. हा, आता या ठिकाणी मी काही आकृत्या काढतोय. त्या आकृत्या तुम्ही ओळखायच्या, कोणाचा कोणता प्रकार आहे. हा, माईक बंद करा, आवाज येतोय. आकृती काढल्यानंतर मग माईक सुरू करा. हा, दिसतंय का स्क्रीनवर? हो. हो. बघा, थोडीशी आकृती काढायला इथे लघुकोन फक्त तुम्हाला प्रकार साधारणतः कोणता प्रकार आहे एवढं सांगा मला. लघुकोन लघुकोन. छान. ठीक आहे. त्यानंतर बघा,
बर, बघा या कोणामध्ये जर आपण अशी खूण केली तर कोणत्या प्रकारची आकृती तयार होईल ही? काटकोन. काटकोन. अगदी बरोबर. आणि या काटकोनाचं माप किती असेल? 90 अंश. व्हेरी गुड. हा, समजतंय? पहिला प्रकार सांगितला तुम्ही तो लघुकोन होता आणि हा आहे काटकोन. काटकोन. जर आपण बघा पट्टीच्या सहाय्याने एक रेषा काढली या ठिकाणी. हो. आणि ह्या रेषेत इथं आपण एक मधोमध बिंदू दिला. समजतंय का? हा, आणि ही रेषा समजा बाणाच्या ह्या दिशेने समजा अशी वाढत गेली. हा, तर इथं तयार होणारा कोण कोणता असेल? सरळ कोन. व्हेरी गुड. म्हणजे याचं माप किती अंश असेल रे? 180 अंश. 180 अंश. छान सांगितलं बघा. 180 अंश. हा हा, आता बघा समजा ही रेषा आपण बाणाच्या ह्या दिशेने समजा वाढत गेली आहे, बरोबर आहे की नाही? हा, हो. मग पुन्हा बघा एक सरळ रेषा समजा वाढली आहे. एक सरळ रेषा आपण या ठिकाणी काढली आणि ती रेषा परत ह्याच दिशेने बघा इकडं काढली आपण. तर इथं तयार होणारा जो कोन आहे, प्रविशाल कोन. सॉरी, वरच्या बाजूने इथे जो तयार होणारा कोन असेल तो कोणता असेल? प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. आणि ह्या प्रविशाल कोनाचं माप किती असेल? 360 अंश. हा, 360 अंश असेल का? 360 अंश ज्या कोणाचं माप आहे त्या कोणाला 180 अंश. 180च्या 300. बघा 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी अशा कोणाला कोणता कोन म्हणायचा? प्रविशाल कोन. कोणता? कोणता कोन म्हणाल? प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. तर समजले आहे? या आकृत्यांचा आपण मागच्या इयत्तेत पण अभ्यास केला होता. हा, हो. बघा पुढे विज्ञान या विषयाची कृतीपत्रिका आपण आता समजावून घेऊया. त्यासाठी तुम्हाला वनस्पतींची रचना आणि वनस्पतींचे वर्गीकरण हे जे काही प्रकरण 3 आहे हे त्या ठिकाणी वाचून घ्या अगोदर. आणि ते वाचून तुम्हाला या ठिकाणी हा भाग समजून घेता येईल. बघा या ठिकाणी एक रोपट दिलेलं आहे, दिसतंय का? हो. एक वनस्पती दाखवली आहे आणि या वनस्पतीमध्ये काय काय गोष्टी दिसत आहेत तुम्हाला? फळे दिसत आहेत, पाने दिसतात, फुले आहेत, मुळं आहेत, माती आहे. हा, माती पण दिसते, बरोबर आहे. हा, छान. बघा
पण मातीमध्ये ज्या ठिकाणी हे झाड लागलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला मूळ दिसतंय. काय दिसतंय? मूळ. मूळ. मूळ म्हणजे काय? तर मूळ म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली जमिनीमध्ये वाढ होते त्या भागाला वनस्पतीचं मूळ असं म्हणतात. मुळाच्या वरचा हा जो काही भाग दिसतोय इथे तुम्हाला, माझा पॉइंटर आहे बघा, या भागाला काय म्हणतात? खोड. काय? खोड. खोड. मूळ आणि खोड समजून घ्या. मग बाकी पान तर दिसतच आहे, फळ या ठिकाणी याच वनस्पतीला काही फुलं पण दाखवली दिसत आहेत. हा, आधी फूल येतं की फळ येतं रे वनस्पतीचं? फुल. फुल. आधी फूल आणि नंतर फळ, बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला माहिती आहे सगळ्याच वनस्पतींना फुले येऊन फळे येत नाहीत. अशी एक वनस्पती आहे की तिचं आपण फक्त फळ बघतो, फूल आपल्याला दिसत नाही. अशी कोणती वनस्पती आहे? उंबराचं झाड. उंबराचं झाड. छान छान. बघा, उंबर ही वनस्पती अशी आहे की तिचं आपल्याला फूल बघायला मिळत नाही, आहे की नाही? हा, कोणी बघितलंय तुमच्यापैकी? नाही. नाही. मी पण नाही बघितलं. हा, तर बघा, पण मग अशा काही निसर्गात काही वनस्पती आहेत ज्यांची फुले आपल्याला बघायला मिळत नाही परंतु त्यांची फळं आपण बघत असतो. तर मग वनस्पतीची रचना या घटकाखाली तुम्हाला वनस्पतीला कोणकोणते भाग असतात ते अभ्यासायचे. फूल, पान, खोड, फळ आणि मूळ. समजतंय? तर वनस्पतीच्या या अवयवांचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याखालील दिलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव करा. वनस्पतींचे जे काही वर्गीकरण आहे ते वनस्पतींचे वर्गीकरण कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने केले. त्या शास्त्रज्ञाने वनस्पतीचे वर्गीकरण कसे केले? तर वनस्पतींचा आकार आणि उंचीमधील फरक यावरून या शास्त्रज्ञाने वनस्पतींचे वर्गीकरण केले. मग काही वनस्पती ज्या आहेत त्या खोडांच्या आकार आणि उंचीनुसार लहान मोठ्या असतात. खूप उंच वाढतात त्यांना आपण वृक्ष म्हणतो. जे साधारणतः 5 ते 7 फुटापर्यंत असतात ते झुडूप असतं आणि त्याहीपेक्षा छोटं असतं ते रोपटं असतं. या ठिकाणी वृक्षाचं चित्र दिलंय बघा. कोणकोणते वृक्ष असतात? आंबा, वड, यांना काय म्हणतात? वृक्ष. वृक्ष. झुडूप साधारणतः कोणकोणत्या वनस्पती असतात? जास्वंद, घाणेरी, कण्हेर, गुलाब ह्या वनस्पती आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसून येतात. त्यानंतर रोपटे. रोपटे साधारणतः 1 ते 1.5 मीटर उंच वाढते. त्यात गवत, शेवंती, मेथी, सदाफुली असे वेगवेगळे रोपटे असतात. त्याचबरोबर वनस्पतीचा पुढचा एक प्रकार आहे तो म्हणजे वेली. वेली साधारणतः कुठे पाहायला मिळते आपल्याला? कशावर वाढतात रे त्या? कुठं वाढतात वनस्पती? वेली वनस्पती झाडावर दिसतात आपल्याला, कशाच्या तरी आधाराने वाढतात, आहे की नाही? सर, आमच्या घरी दोडक्याची वेल आहे का? अजून कशाची आहे? कुंपणावर वाढतं. हा, कुंपणावर, बरोबर आहे, झाडावर वाढतं. तर काही वेली या जमिनीवर पण पसरतात, आहे की नाही? हो, कलिंगडाची पसरते. हो, कलिंगडाची पसरते. छान. असं निरीक्षण करा तुम्ही आपल्या आजूबाजूला, म्हणजे वनस्पतींचे जे काही अवयव आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येतील. यातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी आपल्या वर्गाच्या ग्रुपवर शेअर करतो. त्या प्रश्नांचं तुम्ही वहीमध्ये स्वाध्याय सोडवा हा आणि समजून घ्या. त्यानंतर आपला शेवटचा जो काही घटक आहे तो म्हणजे नागरिक शास्त्र. बघा, नागरिक शास्त्र या विषयामध्ये आपण तिसरा पाठ मागच्या वर्षी पाहिला होता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था. बघा, आपल्या गावचा कारभार कशा मार्फत पाहिला जातो रे? कोण सांगतं गावचा कारभार कशा मार्फत पाहिला जातो? आपल्या गावामध्ये
जो काही कारभार आहे, समजा उदाहरणार्थ विजेची सोय असेल, पाणी पुरवठ्याची सोय असेल, आहे की नाही, गावातले गटारे असतील, दवाखाना असेल, ग्रामपंचायत. कोण? ग्रामपंचायत. हा, छान योगिता, छान सांगितलं. हा, तू योगितानेच सांगितलं. हा, अशा ग्रामपंचायत आहे की नाही, ग्रामपंचायतीमार्फत आपल्या गावचा कारभार पाहिला जातो. मग बघा, ग्रामपंचायत कोणकोणतं काम करतं आपल्या गावात, काय काय काम करतात, आणि कोण असतो या ग्रामपंचायतीचा प्रमुख? सरपंच. सरपंच, प्रथम नागरिक असतो, आहे की नाही, गावचा तो. हा, तसं जसं गावचा कारभार ग्रामपंचायत पाहते, तसं तालुक्याचा जो काही कारभार आहे तो पंचायत समिती मार्फत चालवला जातो. कशामार्फत? पंचायत समिती. तसं जिल्ह्याचा कारभार कशामार्फत चालवला जातो? जिल्ह्याचा कारभार चालवण्यासाठी जिल्हा परिषद कशामार्फत? जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्याचा कारभार चालवला जातो. हा, मग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. कोणत्या? स्थानिक स्वराज्य संस्था. कारण संपूर्ण शासनाला, महाराष्ट्र शासनाला वैयक्तिक प्रत्येक गावामध्ये पोहोचता यावं, प्रत्येक तालुक्यात आपल्या वेगवेगळ्या योजना पोहोचवता याव्यात, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या योजना पोहोचवता याव्यात, यासाठी प्रत्येक भागात, ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदांची स्थापना केलेली असते. यांच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात माहितीये का? किती वर्षांनी निवडणूक? 5 वर्षांनी. याला मतदान करायला कोण मतदार असतात? गावचे सगळेच लोक, आहे की नाही, पण त्यांचं वय किती पाहिजे? पूर्ण 18 वर्षाच्या. बरोबर, छान. 18 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे असे लोक याला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी मतदान करू शकतात. मग हे झालं रे खेड्याचं. परंतु शहरामध्ये काय असते? मग आपल्या गावात ग्रामपंचायत आहे, पण शहरामध्ये काय असते? तुम्ही जरी खेड्यावर राहत असले, परंतु आपण शिकलोय काय असतं. छोटे जे काही शहर आहेत त्या ठिकाणी नगर परिषद काय असते? नगर परिषद. आणि त्यापेक्षा जास्त मोठे शहर असतील तर त्या ठिकाणी महानगरपालिका असते. काय असतात? महानगरपालिका. हे शासनाच्या माध्यमातून काम बघत असतात. हे शासनामधील दुवाच असतात एक प्रकारे. आणि या प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका या ठिकाणी शासनाचा एक प्रमुख अधिकारी असतो प्रत्येक ठिकाणी. जसं ग्रामपंचायतीत ग्रामसेवक कोण असतो? शासनाचा अधिकारी, ग्रामसेवक. मग आता या सगळ्या गोष्टींचा आपण मागच्या वर्षीच अभ्यास केलेला आहे. तुम्ही 3रं प्रकरण वाचा इयत्ता 6वीचं, आणि त्यातून या सगळ्या घटकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. सर, अभ्यासाला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवणार? हो, अभ्यासाला मी स्वतः स्क्रीनशॉट पाठवणार, आणि मग त्यात स्क्रीनशॉटतून तुम्ही बघून व्यवस्थित तो अभ्यास पूर्ण करायचा आहे. समजले का तुम्हाला सर्व घटक? हा, मग आता दिलेला अभ्यास, ग्रुपवर पाठवलेला अभ्यास तुम्ही आता रात्री 9 वाजेपर्यंत जरी मला पूर्ण करून पाठवला तरी चालेल. समजलंय? गुड बाय. उद्या आपण सेतू अभ्यासक्रमाच्या 4थ्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. ओके.
धन्यवाद. हो.